सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मसोपान तो झाला, ब्रह्मसोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला किंवा वर्षला, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पाई, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वरा विठाला। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पानिम मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिंतयामि, महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संदाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांची केलिया स्मरणा, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम, द्वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरनो बिनेदुस्तं सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मि, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां, अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवती पुरुषाय तुभ्यं, गोपाल कृष्ण भगवान की जय। सेवे लागी सेवक झालो, झालो सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, झालो सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, झालो सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, लागलो निज चरणा, आहो स्वामी कृपया देवा देवा, अहो स्वामी तुकया देवा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य जाती माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, 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 सदाशिवाचा अवतार
स्वामी निवृत्ती दातार, हा गाताना फक्त ऐकू द्या. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. या वारकरी संप्रदायातील थोर संत रत्न संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा चिंतनी असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जनाबाईंचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जनाबाई वारकरी संप्रदायातील संत कसे दैवी अवतार आहे याचं वर्णन करतात. मला आज गोड चिंतन मांडायचे. आणि रमेश भाऊ हा अभंग घ्यायला एकमेव जबाबदार तुम्ही सुद्धा आहे. तुम्ही मसमाय कीर्तन घेतले पण उटीच्या वारीला काही घेतलंच नाही, म्हणून आज तुम्हाला स्पेशल निवृत्ती दादा ऐकवतो मी. हा, देवी असलं का देवी, खंडोबा, बैरोबा काही सांगा, आपल्याला काही अडचण नाही. हा, ठेवलं पाहिजे काहीतरी वेगळं भांडवल. कारण घातला दुकान, आता दुकान घातलंय तर भांडवल वेगवेगळं पाहिजे. त्याच्यात आता याच तर फार अवघड झालंय शूटिंगचं. युट्यूब ऐकलं का मग लोक परत म्हणते याला का तेवढंच येतं का काय. आणि तुम्हाला एक सांगू का, जाखोरीकरांची तर माझ्यावर खरेच फार मोठे ऋण आहे, उपकार आहे. कारण ते कायम कार्यक्रम घेता म्हटलं कायम अभ्यास करावाच लागतो. विठ्ठला का नवीन काहीतरी, नवीन प्रसंग ऐकवावा, नवीन चिंतन ऐकावा, नवीन प्रमाण त्या ठिकाणी न ऐकण्यातली काही विषय ऐकावी. ऐका, सेवेकरता निवडलेला अभंग जनाबाईंचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जनाबाई गणपत भाऊ वारकरी संप्रदायातील संत कसे दैवी अवतार आहे याचं गोड वर्णन करतात. अभंग जवळपास आपल्या कानपाट आहे. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मसोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे बाई. अगदी सरळ अर्थ आहे. पण काही अभंग असे असतात ती ऐकायला सोपी वाटतात पण त्यातला मतीत अर्थ फार गोड असतो. अभंग जनाबाईंचा आहे. जनाबाई वारकरी संप्रदायातील संत कसे दैवी अवतार याचं वर्णन करताय. पण नेमका जनाबाईचा अधिकार काय हाही पाहणं गरजेचं आहे. कारण वर्णन करणारा आणि वर्णन विषयक याचा जर विचार केला, कधी कधी वर्णन करणारा श्रेष्ठ असतो तर वर्णन विषयक कनिष्ठ असतो. कधी कधी वर्णन करणाराही कनिष्ठ असतो आणि वर्णन विषयकही कनिष्ठ असतो. पण क्वचितच असा योगायोग येतो की ज्यांचं वर्णन करायचं तेही श्रेष्ठ आहे आणि जे वर्णन करता ते देखील श्रेष्ठ आहे. विठ्ठला काय अधिकार आहे जनाबाईचा? ऐका, जनाबाईचा अधिकार फार मोठा आहे. जनाबाईच्या भक्ती परंपरेचा विचार जर केला तर संत वाङ्मयामध्ये जर आपण कधी पाहिलं तर काही लोकांना विचारलं काय अधिकार आहे जनाबाईचा, लोक म्हणतील अहो काय त्या जनीचा अधिकार पाहायचा. नामदेवरायांच्या घरी धुणे भांडे करणारी एक दासी म्हणजे जनी, काय तिचा अधिकार पाहायचा. पण संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास करणारी माणसं असं कधीच म्हणणार नाही. त्यांना जर विचारलं तर सांगा जनाबाई कोण होत्या, तर ते म्हणतील अहो जनाबाईच्या भक्ती परंपरेचा विचार जर केला तर जनाबाईची भक्ती एका दिवसाची नव्हती, एका वर्षाची नव्हती, एका मी काय म्हणतो एक तर ते काढून घ्या, नाही तर त्यांना शांत बसवा खाली, बसवा खाली, काय अडचण नाही. बसा बसा खाली बसा बसा. हा बसा. हा हा फक्त टाळ कीर्तन झालं माझ्या डोक्यात नका आणू म्हणजे झालं. हा विठाला विठाला. ऐका, ते कीर्तनाला आलेच हीच फार मोठी धन्यता आहे. हा इकडे लक्ष द्या, विक्षेप अजिबात करू नका. संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास करणारी माणसं यांना जर विचारलं जनाबाईचा अधिकार काय, ते म्हणतील जनाबाईची भक्ती परंपरा एका दिवसाची नाही, एका वर्षाची नाही, एका युगाची नाही, मग चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. कृतयुगात जनाबाई होत्या, त्रेतायुगात, द्वापार युगात, कलयुगात. कृतयुगामध्ये माझे नाव पद्मिनी, त्रेतायुगामध्ये मंथरा, द्वापार युगामध्ये कुब्जा आणि कलयुगामध्ये दासी जनाबाई. आता याच्यातही नुसती जनाबाई सांगायला गेलो रमेश भाऊ आजचं कीर्तन संपेल. याच्यामध्ये एक गुढ आहे काय,
कृतयुगामध्ये माझे नाव पद्मिनी कळालं, पण राम अवतारामध्ये जनाबाई सारख्या भक्ती करणाऱ्या एका दासीनं म्हणा किंवा भक्ती करणाऱ्या एका भक्तानं मंथरेच्या रूपानं अवतीर्ण व्हावं हे काही आम्हाला पटत नाही बाबा, बरोबर आहे की नाही? का तर ऐका महाराज, रामायणामध्ये सुद्धा मोठ्यांच्या मुखातनं ऐकलंय. का बरं? तर भरतानं लात मारली, भरतेल मारियेली लात, बरोबर आहे की नाही? मंथराला लात मारली ना, तर याचं कारण त्या अवतारामध्ये भगवंताची सेवा घडली नाही म्हणून भरते मारियेली लात. कृतयुगात जनाबाई, त्रेतायुगात जनाबाई, द्वापार युगामध्ये सुद्धा उठणं कुब्जा सर्वांना माहिती चरित्र, आणि कलियुगामध्ये सुद्धा नामदेवरायांची दासी. आता इथं आणखी एक गूढ प्रश्न उपस्थित होतो, ऐका तो कसा. काही लोकांनी प्रश्न असा उपस्थित केला, अहो नामदेवरायांचा विचार केला तर तेच नामदेवराय पुढे तुका अवतार नामयाचा, नामदेवराय तेच पुढे कोण झाले? तुकोबराय झाले. मग नामदेवरायांची 4 युग सेवा करणाऱ्या जनाबाई त्या तुकोबरायांची सेवा करायला होत्या का? ऐका, असं कुठे लिखित नाही, पण श्रेष्ठांच्या मुखातनं आलंय म्हणून सांगतो. ज्याप्रमाणे जनाबाईनं नामदेवरायांची 4 युग सेवा केली, जसं नामदेवराय तुकोबराय झाले, तसंच तुकोबरायांची सेवा करण्यासाठी त्याच जनाबाई बहिणाबाईच्या रूपानं अवतीर्ण झाल्या. विठ्ठला फार गोड अधिकार आहे जनाबाईचा. जनाबाईचा अधिकार जर याच्याही पुढे पाहायला गेला तर 750 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटात जेव्हा नामदेवरायांचं कीर्तन व्हायचं, नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता हो नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, हो नाचता नाचता. सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी, कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग. हे प्रमाण आतापर्यंत आपण हजारो वेळा शेकडो वेळा ऐकलंय, पण याच अभंगामध्ये पुढे जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, हा भाव मला सांगायचा आहे. जनाबाई म्हणजे 750 वर्षापूर्वी कीर्तनातल्या चोपदार होत्या. कारण आजही फडकरी परंपरेमध्ये चाल कोणी म्हणायची हे चोपदार सांगतो. आपण जर गेलात बीड परभणी साईडला फडकरी परंपरा आहे, चोपदारानं सांगायचं चाल कोण म्हणेल, आणि तिथं 4-4, 5-5 चाली होत्या, बरोबर आहे की नाही? ऐका, म्हणजे जनाबाईनं कोणाला म्हणावं हाही मुद्दा आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबरायांना जनाबाईनं म्हणावं. जे लोक म्हणतात ना जनी म्हणजे एक दासी, तर त्या जनाबाईनं माऊलीला म्हणावं. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, हा माझ्या जनाबाईचा अधिकार. कशाला लांब जाता? अहो 750 वर्ष झाले तरी देखील जनाबाईनं ओव्या निर्माण केलेल्या माझ्या जुन्या माता माऊल्या अजून विसरत नाही. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके,
ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. हा लईच गोड म्हणतात महाराज, ते आपल्याला नाही जमणार. गोड गाणी. हा पहिली मंडोळी कोणाची, पहिली मंडोळी कोणाची होत ना तुमच्या टायमाला. पहिली मंडोळी चाफ्याची, एवढी हाऊस पूर्व नवरदेवाच्या हाऊसच झाली तिची. तो म्हणतो आता मला हाऊस करायचीच नाही, झाली एकदा, आता परत नको. पण त्याच्यातलं माझ्या आवडीचं पद, ज्याची होती ते निनेली, ज्याची होती ते निनेली. आणि आमची माया वायाने बोकाटी बसली बाबा ती. आता काय सांगणार रे. ऐका, मुद्दा माझा आहे, जनाबाईनं ज्या ओव्या निर्माण करून ठेवल्या त्या तागायत अजूनही त्या ठिकाणी आहे. जनाबाईचा अधिकार किंवा झाड लोट कधी जणी, झाड लोट कधी जणी, झाड लोट कधी जणी, झाड लोट कधी जणी. घेर भारे चक्रपाणी, घेर भारे चक्रपाणी, माटी घेवो निया शिरी, ओ माट घेवो निया शिरी, शिरी. नुसती जनाबाई सांगायला कीर्तन संपेल. जनाबाईचा अधिकार फोटा आहे. भगवान परमात्म्यानं जनाबाई सोबत राबावं, हा जनाबाईचा अधिकार. अशा श्रेष्ठ अधिकाराच्या जनाबाई वारकरी संप्रदायातील संत कसे दैवी अवतारी याचं वर्णन करता. पण हा वारकरी संप्रदाय आहे तरी कसा, तर ऐका गोड चिंतन. जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय आहे. जसा बाजारात नवीन मोबाईल लॉन्च होतो तसा संप्रदाय उदयाला येतोय सध्या. पण काळाच्या पडद्याआड तो लयास सुद्धा जातोय. पण शेकडो वर्ष झाले तरी वारकरी संप्रदाय आपलं स्थान आबाधित ठेवून काय, याचं कारण आहे. संप्रदायाची लक्षणं सांगत असताना पूज्यश्री वक्तेबाबांनी ब्रह्मचित्कला मुक्ताई या ग्रंथामध्ये गोड वर्णन केलंय. संप्रदायाची काही लक्षणं: अनाधित्वम, सफलत्वम, वेदानुमोदित्वम. संप्रदाय अनादी असावं. हा, सफलत्वम म्हणजे संप्रदायाला फळ असावं. वेदानुमोदित्वम म्हणजे संप्रदाय वेद मानणारा असावा. ही लक्षणं नसेल कळाली तर शतकोटी ग्रंथामध्ये फार गोड भाव आलाय. कुठलाही संप्रदाय तयार होत असताना त्याला 5 गोष्टी लागतात, 5 तत्व लागतात. 1, तो संप्रदायाचा देव असावा. 2, त्या संप्रदायाची तीर्थ असावी. 3, त्या संप्रदायाची ग्रंथ असावी. 4, त्या संप्रदायाची साधना असावी. आणि आजच्या कीर्तनासाठी लागणारा मुद्दा 5, त्या संप्रदायाची संत असावी. विठ्ठला. आणखी एक मुद्दा सांगून जातो. वारकरी संप्रदाय शेकडो वर्ष झाले अनादी, जसं आपला सनातन धर्म कोणी स्थापन केलेला नाही. का वारकरी संप्रदाय आपलं स्थान बळकट करून ठेवलं आहे, याचं कारण वारकरी संप्रदाय हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही, तर हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे. आपण पाहतो अनेक संप्रदायाचे उत्पादक त्या ठिकाणी आहे. वारकरी संप्रदायामध्ये असणाऱ्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, तुकाराम महाराज या सगळ्या संतांचा विचार जर केला, आता असणारे पूज्यश्री निघून गेलेले वक्ते बाबा असतील, पुरेकर बाबा असतील, मोठे कदम माऊली असतील, ही सगळी मंडळी जर आपण पाहिली, कोणीही आपला वैयक्तिक बाजार मांडण्याचा प्रयत्न केला नाही. आणि ज्यांनी ज्यांनी वैयक्तिक बाजार मांडण्याचा प्रयत्न केला त्यांची बाजार कधीच उठून गेली. म्हणून वारकरी संप्रदाय हा व्यक्तिनिष्ठ नाही, तर हा तत्वनिष्ठ आहे. हा तत्वांवरती त्या ठिकाणी चालणारा संप्रदाय आहे. आणि मी सांगून गेलो की संप्रदायामध्ये 5 तत्व असावी. 1, त्या संप्रदायाचा देव असावा. 2, त्या संप्रदायाची तीर्थ. 3, त्या संप्रदायाची ग्रंथ. 4, त्या संप्रदायाची साधना. आणि 5, त्या संप्रदायाचे संत. पण तुम्ही म्हणाल का हो वारकरी संप्रदायाचा देव ठरलाय का? ठरलाय महाराज. आमचे तुकोबराय तर म्हणतात, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती.
चित्ती आम्ही रखुमाईचा पती, हा, किंवा अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, असे अनेक अभंग. नामदेवराय आणि ज्ञानोबराय ज्यावेळेस तीर्थाटनासाठी निघाली त्यावेळेस नामदेवरायानं डायरेक्ट भगवंताला म्हणावं, तू सांगतोय म्हणून तीर्थाटनासाठी चाललोय. आणि त्याच वेळेसचा प्रसंग आपल्याला सर्वांना माहिती सावता महाराजांचा. त्या ठिकाणी पुढे वेळ भेटला तर मी सांगेल, ऐका. पण नामदेवरायानं डायरेक्ट देवाला म्हणावं, कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे, मी दर्शन घेणार नाही रे बाबा. ही एकविध भक्ती आहे. मग तुम्ही असंही म्हणाल, महाराज काय लबाड बोलताय राव, तुकोबराय म्हणता एक धरीला चित्ती, आणि तेच तुकोबराय म्हणता शरण शरण हनुमंता. तेच तुकोबराय म्हणता तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ. मग हे सगळं कसं काय? किंवा याच्याही पुढे तुम्ही म्हणाल, आता भाऊना मी महिनाभर पायी होतो पंढरपुराच्या वारीला. अहो काय लबाड बोलताय महाराज, तुम्ही म्हणता तुकोबराय म्हणता एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आणि तुमचेच वारकरी वारीला जात असताना वाराला का अभंग बदली त्या म्हणे. आणि कसं काय एक धरीला चित्ती? आता सगळ्यांना अपेक्षा म्हणून थोडं सांगून जातो. सोमवाराला का हे भोळ्या शंकरा, मंगळवाराला का देवी, बुधवाराला का येग येग विठाबाई, गुरुवाराला का तीन शिरे सहा हात, आणि शुक्रवार माझ्या आवडीचा तू विटेवर सकाय बाई भोकारी कृपा, विटेवर सकाय बाई भोकारी कृपा, विटेवर सखाये बाई भोकारी कृपा, विटेवर सखाये बाई भोकारी कृपा. माझे मन लागो तुझे पायी भोकारी कृपा, माझे मन लागो तुझे पायी भोकारी कृपा, माझे मन लागो तुझे पायी भोकारी कृपा, माझे मन लागो तुझे पायी भोकारी कृपा. तो सावळी सुंदरी भोकारी कृपा, सावळी सुंदरी भोकारी कृपा, सावळी सुंदरी भोकारी कृपा, सावळी सुंदरी भोकारी कृपा. लावण्य मनोहरी भोकारी कृपा, लावण्य मनोहरी भोकारी कृपा, लावण्य मनोहरी भोकारी कृपा, लावण्य मनोहरी भोकारी कृपा. निज भक्त करुणा करी भोकारी कृपा, निज भक्त करुणा करी भोकारी कृपा, निज भक्त करुणा करी भोकारी कृपा. हे पंढरपुरा राहिली डोळा पाहिली संत देखील वरुण विठाई वरुण विठाई, हे वरुण विठाई वरुण विठाई, वरुण विठाई वरुण विठाई, वरुण विठाई वरुण विठाई. हे सच्चिदानंद अंबाबाई भोकारी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई भोकारी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई भोकारी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई भोकारी हे सच्चिदानंद अंबाबाई भोकारी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई भोकारी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई भोकारी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई भोकारी कृपा. हे करी कृपा उजळी कुळ दीपा बोध करी सोपा, एवढी लवलाई एवढी लवलाई, एवढी लवलाई, एवढी लवलाई, एवढी लवलाई एवढी लवलाई, एवढी लवलाई, एवढी लवलाई. हे सच्चिदानंद नंद अंबाबाई भोकारी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई भोकारी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई भोकारी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई भोकारी कृपा. करी कृपा, करी कृपा. काही लोक म्हणतील महाराज अहो, वार आल्यावर तुम्ही अभंग बदलताच आणि तुम्ही म्हणता एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, असं कसं? अनेक वेळा भाव सांगून गेलो पण सांगूशी वाटतो, ऐका. आता पुरता गरजेचं आहे मला. वारकरी संप्रदायातील संतांनी, वारकरी संप्रदायातील भक्तांनी, वारकरी संप्रदायातील वारकऱ्यानं भक्ती करत असताना सगळ्यांची केली, पण एक नाजूक वाक्य अनेक वेळा सांगून गेलोय पण आता पुनरावृत्ती करतो. आपल्या गावातली जर एखादी बाई लग्न करून सासरी गेली, ती कपडे फक्त नवऱ्याचे धुते का सगळ्यांचे धुते? बोला बोला. सर्वांचे धुते. स्वयंपाक फक्त नवऱ्याचा करते का सगळ्यांचा करते? सर्वांचा करते. पण एक नाजूक वाक्य ऐका, ती सगळं सगळ्यांचं करते
पण रममान मात्र फक्त आपल्या पतीशी होते. तसा वारकरी संप्रदायातील भक्त, वारकरी संप्रदायातील संत, वारकरी संप्रदायातील वारकरी भक्ती करत असताना सगळ्यांची करतो, पण रममान मात्र पंढरीशी पांडुरंग परमात्म्याशी होतो. हे त्यातलं गोड आहे. विठ्ठला आमचा देव ठरलाय, आमची तीर्थ ठरली. तीर्थ आता मला सांगा, मी तुम्हाला चॉईस देतो, नेमकं तुम्हाला कुठल्या तीर्थाचा महिमा ऐकायचा? तुम्हाला पंढरपूर ऐकायचं का तुम्हाला त्र्यंबकेश्वर ऐकायचं? बोला पटकन, काय ऐकायचं? त्र्यंबकेश्वर ऐकायचं. बरं, त्र्यंबकेश्वर सांगतो, करा भजन मग. विठ्ठला ऐका, जे आहे ते सांगितलं पाहिजे. ऐका, आपल्या जवळ आहे पण त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. त्र्यंबकेश्वर, आता ऐका, कोण आहे त्र्यंबकेश्वरला? सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्र्यंबकेश्वरचं आत्ताचं नाव त्र्यंबकेश्वरी. हा, पूर्वी त्र्यंबकेश्वरचं नाव होतं त्रिसंदेश्वर. काय होतं? त्रिसंदेश्वर. नाशिकचं अगोदरचं नाव गुलशनाबाद आलंय, शेवटचं. आधी त्रिकुट आलंय, नंतर महाराज गुलशनाबाद आलंय महाराज. अनेक नावं नाशिकला आलेली बरं का. हा, त्रिकुट त्या ठिकाणी आलेलं आहे, गुलशनाबाद आलेलं आहे, आणि अजून एक नाव आलंय ते मला आठवत नाही. रामायणामध्ये आपली दातली खोपडी चोर कवठ, इकडून चांदुरी सायखेडा. चांदुरीचं सुद्धा अगोदरचं नाव चंद्रेश्वरी. काय? चंद्रेश्वरी. हा, राहुरीचा सुद्धा निवृत्तीनाथांच्या वारीत चालत असताना माझं कीर्तन होतं, मी राहुरीचा इतिहास सांगितला. का त्या गावाला आजाखोरीचाच काढायचं राहिला फक्त इतिहास, मग काढू कधीतरी वेळ भेटल्यावर. अनेक गावांच्या पाठीमागं त्या ठिकाणी पार्श्वभूमिका आहे. ऐका, मला वाटतं मी काशाई मातेच्या उत्सवाच्या वेळेस सप्तशृंगी गडाचा इतिहास सांगितला भाऊ, बरोबर ना? हा, नाव कसं पडलं, कसं आलं, ऐका. त्र्यंबकेश्वर म्हणजे त्रिसंदेश्वर नाव होतं. काय होतं? त्रिसंदेश्वर. महाराज, त्र्यंबकेश्वर ही देवभूमी आहे, ही संत भूमी आहे, आणि ही तीर्थभूमी आहे. काय आहे? देवही आहे. कोण आहे? त्र्यंबक हा तीर्थराज, पुरविल अंतरीचे काज, त्याही तेजा माझी तेज, आणि महाकाळ उज्जैन. देव आहे. संत कोण आहे? तर निवृत्तीनाथ आहे. बरोबर आहे की नाही? तीर्थ कोण आहे? वाचे म्हणता गंगा, सखळ दोष जाती भंगा, आणि दृष्टी पडता ब्रह्मगिरी, आणि तया नाही पाणीपुरी. काय? मग मी काय म्हटलो? बाबा आता चावत का तुम्हाला? तुम्ही खुशाल पाणीपुरी मागू राहिले. हा, दृष्टी पडताय ब्रह्मगिरी, आणि तया नाही हा यमपुरी. मी पाणीपुरी ऐकलं तुमच्या तोंडून. ऐका, नाही ऐका, सहज म्हटलं, पाहायचं होतं तुमचं किती लक्ष आहे. वाचे म्हणता गंगा गंगा, ही देवभूमी आहे, ही संत भूमी आहे, आणि ही तीर्थभूमी आहे. आता ऐका, तुम्ही गोड ऐकताय, बाकीचं पुढचं सांगण्यापेक्षा आज एवढंच सांगतो, लई काही सांगत नाही, आणि एका याच्यात किती किती सांगणारे. ऐका, निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला कसे आले तुम्हाला गोड इतिहास सांगून जातो, आणि पहिल्या चरणावर आपण थांबूया. काय वेगळं ऐकण्याची आपल्याला सवय झाली पाहिजे. ऐका, तीर्थ त्रिसंदेश्वर नाव होतं, याचं कारण त्रिकाल बाधित वेद घोष करणारी व्यक्तिमत्व या भूमीनं जन्माला घातली, म्हणून याला त्रिसंदेश्वर नाव होतं. तुम्हाला एक सांगू का? निवृत्तीनाथांची समाधी इथं आहे, पण याच्या अगोदर जसं अष्टोत्तरशे वेळा समाधी निश्चळ, आणि पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली, जसं ज्ञानोबरायांची 108वी समाधी, तसं निवृत्तीनाथांची सुद्धा पूर्वीची समाधी ही. हा, ऐका, निवृत्तीनाथ इथं कशी आली तुम्हाला सांगून जातो. भाऊ, मला एक गोड भाव सुचला, त्या दिवशी मी सांगून गेलो का नाही मला आठवत नाही, वर्ष श्राद्धामध्ये. निवृत्तीनाथ, कधीतरी असा प्रश्न उपस्थित होतो, नाशिक जिल्ह्यानं जवळपास महाराष्ट्रातले सगळी मंदिरं उभारली का नाही, पण विश्वाचे गुरु असणारे, ज्यांच्याकडनं ज्ञानाचा प्रवाह मिळाला, त्या निवृत्तीनाथांचं मंदिर आपल्याच्यानं अजून का होईना? आपल्याकडनं अजून त्यांचा सभा मंडप का होईना? गावातले कोटीच्या कोटी मंदिरं भारी झाले, पण निवृत्तीनाथांना वारकरी संप्रदाय, नाशिक जिल्ह्यातला वारकरी, नवे शेतकरी, एवढा सदन असताना, पैशावाला असताना, अजून पण निवृत्तीनाथांचं मंदिर का होईना, सभा मंडप का होईना? भाऊ, मला एक भाव सुचला, ऐका. तो कसा? नाशिक जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी निवृत्तीनाथ नाही, निवृत्ती दादा आहे.
आणि ते विश्वगुरु आहे. सगळ्या ज्ञानाचा प्रवाह ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीनं दिदले माझ्या हाती. माझ्या हातात सगळं इथून आलंय, पण तरी देखील आज वारकरी संप्रदायाला ज्ञान मिळालं. ज्ञानोबरायांनी जी ज्ञानेश्वरी निर्माण केली कोणामुळे? निवृत्तीनाथांमुळे. हरिपाठ, चांगदेव 65, अमृत अनुभव, हे सगळं ज्ञान निवृत्तीनाथांकडनं जगाला मिळालं. तरी देखील निवृत्तीनाथांचं काम का होईना, मला असा भाव सुचला. तो असा, वास्तविक पाहता आध्यात्मिक भाव जर पाहिला, जे कधी वृत्तीवर नव्हते ते निवृत्ती, बरोबर. पण व्यवहारी भाव मला असा सुचला, तो असा, निवृत्तीनाथ म्हणजे या चारही भावंडातले मोठे भाऊ. ऐका, आणि मोठ्या भावाची जबाबदारी काय असते नीट ऐका. घरातला जो मोठा भाऊ असतो ना, ज्यावेळेस त्याच्यावरती आई वडील निघून गेल्यानंतर जबाबदारी काय येते? आपल्या लहान भावांचं शिक्षण करणं, आपल्या लहान भावांचं संगोपन करणं, आपल्या लहान भावांना मोठं करणं. ऐका ना, दादा म्हणजे मोठे भाऊ. माझ्या निवृत्तीनाथानं एक सांगू का, अगोदर सगळ्यांचा चांदीचा रथ झाला, ज्ञानोबरायांचा चांदीचा रथ झाला, तुकोबरायांचा झाला, माझ्या मुक्ताईचा झाला, सोपान काकांचा झाला, आणि मग सगळ्यात शेवट माझ्या निवृत्तीनाथांचा झाला. सगळ्यांची मंदिरं झाले, मग माझ्या निवृत्तीनाथांचं कलशारोहण झालं, सगळ्यांचे सभा मंडप झाले, आणि मग आता माझ्या निवृत्तीनाथांचं मंडपाचं काम होतंय. याचं कारण जो मोठा भाऊ असतो ना, तो आधी सगळ्यांचं करतो आणि मग स्वतःकडे लक्ष देतो. विठ्ठला आता तुम्हाला सांगून जातो निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला कसे आले. थोडं पुढे जाऊ मग आपण. समाधी देत असताना सुद्धा काय केलंय भाऊ, नीट ऐका. तुम्ही म्हणाल हे तुम्ही व्यवहारी सांगितलं, व्यवहार सांगितला तुम्ही, पण आता आध्यात्मिक ऐका. शालिवान शके 1218, कार्तिक वद्य त्रयोदशीला माझ्या ज्ञानोबरायांना समाधी दिली. शालिवान शके 1218 मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सोपान काकांना समाधी दिली. आता वर्ष बदललं. शालिवान शके 1219 वैशाख दशमी निरंजनी वीज कडाडली जेव्हा, आणि मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. आणि मग आता माझ्या निवृत्तीनाथानं काय म्हणावं, ऐका ना. समाधी सुद्धा आधी माझ्या निवृत्तीनाथानं सगळ्यांना दिली का नाही? आणि मग माझ्या निवृत्तीनाथानं देवाला म्हणावं काय, अरे ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठानं जावं, घरातली मोठी माणसं असताना लहान्यांनी निघून जावं, हे देवा तुला शोभतं का रे? आणि इतका गोड भाव माझ्या निवृत्तीनाथानं देवासमोर मांडावा, डोळ्यात पाणी यावं. काय म्हणावं, आता माझे श्रम नको घेऊ हरी, आता माझे श्रम नको घेऊ हरी, आता माझे श्रम नको घेऊ हरी, आता माझे श्रम नको घेऊ हरी. माझ्या निवृत्तीनाथानं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला म्हणावं, देवा अरे माझा ज्ञानदाता केला, माझी मुक्ती केली, माझा सोपान गेला, हे देवा अरे घरातली मोठी माणसं जिवंत असताना लहान्यांनी निघून जावं, आता माझे श्रम घेऊ नको. नामदेवराय वर्णन करता, आता माझे श्रम नको घेऊ हरी, आता माझे श्रम नको घेऊ हरी, आता माझे श्रम नको घेऊ हरी, आता माझे श्रम नको घेऊ हरी. जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी, जावे जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी, जा निवृत्तीनाथानं
देवाला म्हणावं जावे त्र्यंबकेश्वरी, जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी निवृत्तीदास म्हणे सहज सहज हरी, निवृत्तीदास म्हणे सहज सहज निवृत्तीनाथानं देवाला म्हणावं आता माझे श्रम नको घेऊ, अरे जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी. आता थोडं समाधी प्रकरण सांगून जातो, त्र्यंबक पर्यंत आणवायचं म्हणून निघाले. कुठून निघाले? पंढरपूरवरनं निघाली बर का ही सगळी मंडळी. कोण कोण? ऐका. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता, परिसा भागवत, विसोबा खेचर, नारा, विठा, गोंदा, पाठविला महादा, हे नामदेवरायांची 4 लेकरं. पण आता पंढरपूरवरनं यायचं ना. हा, समाधीचा पहिलाच अभंग आहे काय? निवृत्ती राज म्हणे भले केली देवा, आता जी केशवा सिद्ध व्हावी. हा, निवृत्तीदास म्हणे सहजा सहज हरय, बोलविली सारी सुखधामा, 10 दिशा चित्त झाले असे सैरा, आता शारंग धरा सिद्ध व्हावे, आता माझे श्रम नको घेऊ हरी, जावे त्र्यंबकेश्वरी समाधीसी, पार माझा प्राण आला असे कंठी, आता जग जेठी सिद्ध व्हावे, नामा म्हणे देवा दिवस नाही आता, त्वरे वेगी संता सिद्ध करा. ही सगळी मंडळी निघाली. कुठून? पंढरपुरावरनं. पण आता दिवस कमी राहिले. मग आता कसं जायचं? तर नामदेवराय वर्णन करतात, विमानी बैसले विठ्ठल सुख मूर्ती, घेतला निवृत्ती मध्यभागी. रुक्मिणी मातेनं एक बाजूला बसावं, चित्र डोळ्यासमोर आणा, पांडुरंगानं एका बाजूला बसावं, घेतला निवृत्ती मध्यभागी. ही सगळी निघाले. पण जायचं कुठे? नामदेवराय म्हणतात, आता त्वरे तुम्ही चला सप्तशृंगा. सप्तशृंगी गडावरती आले. पण ऐका, रस्त्यानं जात असताना आपण जर पुढे प्रवासाला चाललो तर काय करतो? गाडीत टेप लावतो, भजन ऐकतो, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार काही लावणी ऐकतात, काही कीर्तन ऐकतात, काय 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 ऐकता. पण निवृत्तीनाथांचं रंजन करावं. रडू येतंय निवृत्तीनाथांना, माझी मुक्ती गेली, ज्ञाना गेला, सोपान गेला. त्यांचं रंजन करण्यासाठी बाकीच्या मंडळीनं काय केलं? नामदेवराय वर्णन करतात, टाळ हे मृदुंग गायन पुढती, रंजवी निवृत्ती अवघे जन हितार्थ करीती, योगी मुनी जन. समाधी सांगायला लागलो तर 2 तास निघून जातील. काय म्हणावं? टाळ हे मृदुंग गायन पुढती, रंजवी निवृत्ती अवघे जन गीतार्थ करीती, योगी मुनी जन. आणि रंजविती मन निवृत्तीची. निवृत्तीनाथांचं रंजन करण्यासाठी गीतार्थाचा भाव सांगावा. हे सगळी मंडळी आली. सप्तशृंगी गडावरती आली. किती दिवस राहिले? 3 रात्र गोपाळ राहिली येथे, म्हणती सकळ चला आता. सप्तशृंगा लागी केली प्रदक्षिणा, आता नारायणा सिद्ध व्हावे, मार्गी आदी माया पूजली आनंदी, धन्य म्हणती मांदी वैष्णवांची. महाराज तिथून निघाले. पण जसं ब्रह्मगिरीची प्रदक्षिणेचा नियमी तसं सप्तशृंगा लागी केली प्रदक्षिणा. मग तिथून मंदिली अंबिका निघाले बाहेर. निघाले इथपर्यंत मी त्या दिवशी सांगून गेलो. आता पुढचं ऐका. ही सगळी मंडळी कुठं आले? पंचमीचे दिवशी गेले पंचवटी. आपली पंचवटी साधी नाही बाबा. निवृत्तीनाथानं पांडुरंगानं पंचवटीमध्ये यावं. पंचमीची दिवशी गेले पंचवटी आणि उतरले तटी गौतमीची. आता ज्या मालेगाव स्टँडवरच्या सुंदर नारायणाचं मंदिर चालू आहे त्याचं वर्णन आहे आपल्या नामदेवरायांच्या गाथ्यात. सुंदर नारायणे गौरवीला फार, केला नमस्कार वैष्णवांनी, सुरस सर्व तीर्थे आदी पुरातन, केली नारायणे तीर्थयात्रा. दशमीचे दिवशी केले ते प्रस्थान आणि विधी नारायण सांगत असे. पण एक भाव मला लय गोड आवडला. ही सगळी मंडळी 5 दिवस पंचवटीत राहिली. पण पंचवटीत राहिल्याबरोबर एक प्रमाण आहे, मध्ये निवृत्ती राज पुंडलिक पांडुरंग आणि पाहती कौतुक गौतमीची. काय म्हणावं? एका बाजूला पुंडलिक राय, एका बाजूला पांडुरंग, मध्ये निवृत्तीनाथ आणि पाहती कौतुक गौतमीचे. गौतमी म्हणजे गोवधारी, ती गोदावरी. पाहती
काय डोक्यातील ऐका, इथं थांबले. दशमीचे दिवशी केले ते प्रस्थान, विधी नारायण सांगत असे ऐका. मग निवृत्तीनाथांचा समाधीचा उत्सव आपण करतो कुठं? नगरला. हा, तो कधी? एकादशी व्रत वद्य ज्येष्ठ मासी उत्सव निवृत्तीशी केला देवी आपण नगरला करतो. आणि इथे त्र्यंबकेश्वरला होतो, पण आपण वारीत असतो. आता ऐका, तुम्हाला थोडासा त्र्यंबकेश्वर बद्दल सांगून जातो. समाधीच्या अगोदर सगळ्यांची जेवण झाली. कुठं झाली? त्र्यंबकेश्वर मध्ये एकच नदी आपल्याला माहिती, जिचं नाव आहे गोवधारी, बरोबर ना? पण निवृत्तीनाथांच्या मंदिराच्या पाठीमागे एक नदी आहे, तिचं नाव आहे पुष्करणीच्या काठी वैष्णवांचा भार आणि देव ऋषीश्वर जेवताती. पुष्करणी नावाची नदी, जो पाठ दिसतो ना, हा नामदेवरायांच्या अभंगात आहे. पुष्करणीच्या काठी वैष्णवांचा भार, देव ऋषीश्वर जेवताती. अवघिया पात्रे वाढिली नारायणे आणि सोडती पारणे निवृत्तीराज. आपण पत्रवाळ्या वाटायला आपल्याला लाज वाटती, उचलायला लाज वाटती, पण अवघिया पात्रे वाढिली नारायणे सोडती पारणे निवृत्तीराज. आणि काही ना जेवण झाल्यानंतर काहींना सवय असते, काहींना मी फिक्रो को धुए में उडाता चला गया, काहींना ती सवय असते. पण ऐका ना, जेवण झाल्यानंतर अवघिया संत बैसले निवाडे आणि वाटत आती विडे पुंडलिक. पुंडलिक रायानं सगळ्या संतांना पानाची विडे वाटावे. केवढा माझ्या निवृत्तीनाथांचा अधिकार विठ्ठला. आणि मग निवृत्तीनाथांनी त्या ठिकाणी 5 दिवस उत्सव केला. निवृत्तीशी काला अमावस्येशी त्र्यंबक शिखरी प्रतिपदीसे देव निघाले बाहेर. कीर्तन गजर पुढे होतं. काही ऋषीश्वर राहिले, तेथे बहुतेक गेले अलंकापुरा. हा, जवळपास तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं रमेश भाऊ, आता पौष वारीच्या अगोदर मी 2 महिने नुसते समाधीच घोकत होतो. जवळपास 48 अभंग आहे, म्हणजे जवळपास 40 जरी धरले तर 4 चोक 16, 160 प्रमाणे. त्याच्यातले 120 मी आता सांगू शकतो, पण तेवढा वेळ माझ्याकडे नाही. ऐका, समाधी गोड प्रकारे, पण त्याच्याही पेक्षा समाधीतलं एक गुह्य सांगून जातो. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानान, मुक्ताबाई या 4ही भावंडांनी समाधी घेत असताना शिवाचन वारकरी संप्रदायाचं अलौकिक नाते, म्हणून वारकरी संप्रदायात हरिहरा भेद नाही, नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. सगळ्या संतांनी समाधी घेत असताना पुरातन शिवपीठाच्या ठिकाणी घेतले. निवृत्तीनाथानं समाधी घेतली तिथं काय? त्र्यंबका तीर्थराज पूर्वील अंतरीचकार. निवृत्तीनाथानं समाधी घेतली तिथं त्र्यंबकेश्वर. ज्ञानोबरायानं समाधी घेतली तिथं सिद्धेश्वर. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. किंवा अजून एक प्रमाण सांगू का चौकडीतलं? आळंदी हे शिवपीठ, आळंदी हे शिवपीठ, आळंदी हे शिवपीठ, आळंदी हे शिवपीठ. पूर्वी येथे होते निळकंठ, पूर्वी येथे होते निळकंठ, पूर्वी येथे होते निळकंठ, पूर्वी येथे होते निळकंठ. हा ब्रह्मादिक तप, ब्रह्मादिक तप, हे ब्रह्मादिक तप, ब्रह्मादिक तप. येथे जी पै केले, येथे जी पै केले, येथे जी पै केले, येथे जी पै केले. धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य धरातळी. धन्य धन्य धराधरी, धन्य धन्य धराधरी. आळंदी महात्म्याचा एकच अभंग, ज्याच्यात सगळे आळंदी सांगता येते. एकच अभंग, कमीत कमी 7 दिवस त्याच्यावर चिंतन होईल. नामदेवराय म्हणतात काय? देव म्हणते रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी. ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी, धन्य धन्य धरातळी. जो याती दृष्टी हाळी, वाहती येईल टाळी वैकुंठ भवनासी. ऐका, संतांची वारी केल्यावर फळ काय? जो करील यांची यात्रा, तो तारेल सकळ गोत्रा. एकट्याचं नाही, सगळ्या कुळाचा उद्धार. जो करील यांची यात्रा, तो तारेल सकळ गोत्रा. सकळही कुळे पवित्रा, याचेने दर्शने. आळंदी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ, ब्रह्मादिक तपवरिष्ठ, येथेची पै केली. इंद्र येऊन या भूमीसी, याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदुरशी, पंचकृषी यापासून, येथे त्रिविनी गुप्तासे, भैरवापासून भागीरथी वसे. पूर्वटी जे माया दिसे, ते प्रत्यक्ष जाण पार्वती. येथील वनवल्ली वृक्षी, येथे येऊन देव होती पक्षी. आस्ती नास्ती, पुढे काय? हा, उदकी, बरोबर ना?
आता पूर्ण तुम्ही बाकीचा पुढचे 2 चरण पाहून घ्या. मला सांगायचं काय, निवृत्तीनाथानं समाधी घेतली तिथं त्र्यंबकेश्वर, ज्ञानोबरायानं समाधी घेतली तिथे सिद्धेश्वर, सोपन काकाचं आता जास्त सांगत नाही, सोपन काकानं समाधी घेतली तिथे वटेश्वर, आणि मुक्ताबाईनं समाधी घेतली तापेची या तिरी महदग्राम थोर वसे सोमेश्वर पुरातन. 4ही भावंडानं समाधी घेतली तिथं पुरातन शिवपीठ आहे विठ्ठला. अजून सांगून जातो नामदेवरायांचं एक प्रमाण, एकाच या प्रमाणाचा उलगडा मला 1 वर्षानं झाला भाऊ. प्रमाण फार गोड आहे. एकाच प्रमाणामध्ये 4 संतांच्या समाध्या. नामा पंढरी नाचत, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत, सोपण संवत्सरे मिरवत आणि निवृत्ती त्र्यंबक शिकरी. एक प्रमाण फार गोड. नामा पंढरी नाचत, नामदेवराय कुठं? पंढरपूरला. ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत, सोपण संवत्सरे मिरवत आणि निवृत्ती त्र्यंबक शिकरी. मला प्रश्न पडला होता या प्रमाणामध्ये मुक्ताबाईचं नाव का नाही? 4 भावंड सांगितले त्यात नामदेवराय का टाकले यात? मला कळेल ना बुवा. कारण समाधीचा अभ्यास करत असताना बापू मला फार नंतर कळालं, म्हणजे 1 वर्ष लागलं या प्रमाणाचं मला गुढ कळायला. कारण मुक्ताबाईची काही समाधी नाही. मुक्ताबाई डायरेक्ट निरंजनी बीज कडाडली तेव्हा, म्हणून याच्यात काही मुक्ताबाईचं नाव नाही. पण या 4ही भावंडांच्या समाध्या किंवा 4 गावं सांगितली. नामा पंढरी नाचत, पंढरपूरचं पूर्वीचं नाव त्रिसंदेश्वर, जसं मी त्र्यंबकचं सांगितलं तसं पंढरपूरचं पूर्वीचं नाव दिंडीरवन, नंतर अपभ्रष्ट झालं पुंडलिकपूर आणि नंतर पडलं पंढरपूर. नामा पंढरी नाचत, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत, आळंदीचं अगोदरचं नाव वारुण क्षेत्र, कपिल क्षेत्र, आनंदवन, अलंकापुरी, मग आळंदी. आळंदी वेगळी आहे आणि अलंकापुरी वेगळी, लक्षात ठेवा. अलंकापुरीची पूर्ण पंचक्रोश सांगितली नामदेवरायानं. ते इथं खेटक ग्रामस्थ म्हणजे आताचं खेडपर्यंत अलंकापुरीची पंचक्रोशी आहे. नामा पंढरी नाचत, ज्ञानेश्वर अलंकापुरी शोभत, सोपण संवत्सरे मिरवत म्हणजे आताचं सासवड, निवृत्ती त्र्यंबक शिकरी तेव्हाच त्रिसंदेश्वर, आताचं त्र्यंबकेश्वर. विठ्ठला आमचा देव ठरलाय. 5 तत्व मला सांगायची, परत यायची. का वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे? आमचा देव ठरलाय, आमची तीर्थ ठरली, आमची ग्रंथ ठरली. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होई देह त्याचा. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुन्हा वृत्ती तयानरा. ज्ञानेश्वरीचं वर्णन करत असताना गीतेचं वर्णन करत असताना माफ करा, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणता, हे उपनिषदांचे सार, वेदशास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर उदयले जी. प्रत्येक ग्रंथाचा अधिकार वेगळा आहे. आमचा देव ठरलाय, आमची तीर्थ ठरली, आमची ग्रंथ ठरली, आमची साधना ठरली. काय आहे? नामसंकीर्तन, साधन पै सोपी. नामस्मरण करणं, भजन करणं ही आमची साधना आहे. तुकोबराय तर म्हणतात, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला.
ठरली आहे भजन करणं, नामस्मरण करणं. वारकरी संप्रदाय हा भजन प्रिय असणारा संप्रदाय आहे. ऐका, त्याच्यावरती जास्त मला आता विचार मांडायचा नाही. संप्रदाय तयार होत असताना जी 5 तत्व गरजेची आहे ती वारकरी संप्रदायामध्ये आहे. आमचा देव आहे, आमची तीर्थ आहे, आमची ग्रंथ आहे, आमची साधन आहे. पण आजच्या कीर्तनासाठी लागणारा मुद्दा आमच्या संप्रदायाची संत सुद्धा ठरली. हा, कोण कोण आहे? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, 108 संतांची मांडियाळी वारकरी संप्रदायात आहे. एक साधक जनाबाईकडे आला. जनाबाईला म्हणाला, जनाबाई, ओ जनाबाई, अहो 1 तासापासून तुम्ही तुमच्या वारकरी संप्रदायाचं कौतुक सांगताय, पण मुद्दा असा आहे, तुमच्या वारकरी संप्रदायातील संत दैवी अवतार आहे का? जनाबाई म्हटल्या, मग अरे आमच्या वारकरी संप्रदायातले सगळेच संत दैवी अवतार आहे. तो म्हणाला, सगळे? मग सांगा जनाबाई, तुमचे निवृत्तीनाथ कोणाचा अवतार? जनाबाईनं अभंगाचं प्रथम चरण सदाशिवाचा अवतार. जय हो दादा. सदाशिवाचा अवतार. सदाशिवाचा अवतार. सदाशिवाचा जोरदार. वा दादा, काय गोड चाल म्हटली. जनाबाई निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. निवृत्तीनाथ कोण आहे? तर निवृत्तीनाथ हे शिवाचा अवतार आहे. एक सांगू का, फार मोठा कथाभाग आहे, तेवढा वेळ माझ्याकडे नाही. ज्यावेळेस निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत हे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत होते, त्यांचं डोळस वैराग्य पाहून साक्षात त्र्यंबकेश्वराला वाटलं होतं की मी यांच्या पोटी जन्माला यावं. हा, कारण देवानं म्हटलंय, सगळ्या संतांनी निवृत्तीनाथांचं शिव अवतारी आहे म्हणून वर्णन करतात, पण समाधी प्रकरणामध्ये एक प्रमाणे भाव काय, देव म्हणती निवृत्ती तू प्रत्यक्ष शिवमूर्ती, तारावया सकळ क्षिती अवतार धरियला. म्हणजे देवानं म्हणावं काय, देव म्हणती निवृत्ती तू प्रत्यक्ष शिवमूर्ती. निवृत्तीनाथ शिवाचा अवतार आहे असं म्हणण्यापेक्षा साक्षात शिवानच निवृत्तीनाथांच्या रूपानं अवतीर्ण व्हावं. सदा शिवाचा अवतार. निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना प्रत्येक संतांनी त्यांना 2 विशेषण वापरले, एक स्वामी आणि एक दातार. बघा, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातार, किंवा नमोज्ञानेश्वरा नमोज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा. एक तरी विशेषण त्या ठिकाणी वापरले. फक्त या 2 विशेषणांचा आपल्याला विचार करायचा आणि थांबायचा आहे का. काय म्हटलंय,
सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. स्वामी कोणाला म्हटलं जातं स्वामी? व्यवहारातला स्वामी वेगळा आणि परमार्थातला स्वामी वेगळा. आता परमार्थातला पाहूया का नाही, आधी व्यवहारातला पाहूया. व्यवहारामध्ये स्वामी कोणाला म्हटलं जातं? पूर्वीच्या काळी बायका, मी जुनं सांगतोय हा, आपल्या नवऱ्याला स्वामी म्हणायच्या भाऊ. हा, पूर्वीच्या काळी बरं होतं जरा बाबा. पूर्वी स्वामी म्हणायच्या. अजून काय म्हणायच्या? नवऱ्याला काय म्हणायच्या? लग्न झाली नाही तर सगळ्यांची स्वामी म्हणायच्या. अजून भाऊ तुला काय म्हणते रे? तुम्हाला लग्न झालं नाही तर काय करू? ऐका, स्वामी म्हणायच्या. अजून काय म्हटले दादा तुम्ही? मालक. वा वा, मालक. मालक म्हणायच्या. हा, मालक म्हणायच्या, स्वामी म्हणायच्या. एक वजनदार शब्द होता, कारभारी. हा, काय होता? कारभारी. हा, अजून काय म्हणायच्या? हा, धनी. हा 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 हा, क्या बात आहे. धनी ज्याच्या खिशात नाही मनी म्हणून संसाराची झाली सगळी दानादानी. बरोबर आहे की नाही महाराज? धनी म्हणायच्या, मालक म्हणायच्या, स्वामी म्हणायच्या, कारभारी म्हणायच्या. म्हणजे जो आपला मालक आहे आपल्याक तरी बरं आहे हो, आपल्याक लई बरं आहे. त्या पुण्याला कीर्तनाला गेलो भाऊ मी, 7 ते 9 कीर्तन झालं आणि एक माणूस मला म्हटला महाराज चला आपल्या घरी चहा आला. म्हटलं चला. आणि गेल्यानंतर त्यानं आवाज दिला, सुमन, ए सुमन, बाबा आले चहा टाक. महाराज वजनदार त्यानं आवाज दिला. 5 मिनिटांना मधून आवाज झाला, बबान चहा झाला घेऊन जाय. काय म्हणावं? बबान चहा झाला घेऊन जाय. महाराज महाराज तुम्ही हसून घ्या का मी चहा पिऊन येतो. महाराज आपलं बरं आहे हो, आपल्याकडे महाराज चहा इतका भारी राहतो. महाराज खेड्यातलं ते खेड्यातलंच राहतो. मला ते कप कोणी काढले भाऊ तो भेटला पाहिजे, त्याचं तोंडच खोटायचंय मला. कुठून आणले ते कप कळतच नाही बाबा. महाराज काही काहींचे तर चहा असे राहत्या बाबा, असं डोकून पाहावं लागत हाय का नाही. आणि एका घोटात संपतो, परत परत मागू का नको अशी. आणि ते खुशाल सांगते आमचे कपच तसे दिसायला असे भले मोठे कप दिसत्या, पण एकच घोट त्याच्यावरती चहा परत नाही. महाराज संसारामध्ये त्या ठिकाणी जो आपला मालक आहे, पती आहे, त्याला स्वामी म्हटलं जातं. पण परमार्थात कोणाला स्वामी म्हटलं जातं? जन इंद्रियावरती विजय मिळवला. वारकरी संप्रदायात नवे नवे या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक स्वामी झाले. कोण झाले? राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी, स्वामी विवेकानंद, अजून रामदास स्वामी, अजून आरती तुकाराम. स्वामी ज्यांनी इंद्रियावरती विजय मिळवला त्यांना स्वामी म्हटलं जातं. जाईव तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. जगद्गुरु तुकोबरायांचा चरित्र कधीतरी अभ्यासा. ऐका, स्वामी झाले. आणि ऐका, हे स्वामी ज्यांनी इंद्रियावरती विजय मिळवला, मी सांगून गेलो, जे निवृत्तीनाथ कधी वरती नव्हते म्हणून तर वर्णन केलंय. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणे, बंदी खाणे गोसावी. कोणता? किरण गोसावी का? लोक परत आठवण आली म्हणजे. ऐका ऐका, आता आमचे मित्र आहे म्हणून जाऊ द्या, असू द्या. इकडे पहा. हा, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. धनी म्हटले
म्हणजे इंद्रियावरती आम्ही विजय मिळवलाय, इंद्रियाचे मालक आहोत, आम्ही स्वामी आहोत. म्हणून त्यांना म्हटलंय सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. दातार म्हणजे दान देणारे. निवृत्तीनाथांच्या अगोदर जो ज्ञानदानाची परंपरा होती, एकानं एकाला द्यायचं, दुसऱ्याला द्यायच्या भानगडीत पडायचं नाही. म्हणून मला तुमच्याकडनं प्रमाण अपेक्षित आहे. ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांना हरिपाठात दातार म्हटलंय. हरिपाठात दातार म्हटलंय. जाऊ का घरी मी? गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेव सार सोजविले, ज्ञानदेव सार सोजविले, मच्छिंद्राने गोरक्षासी केला, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविली. आणि म्हणून सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार विठोबा रखुमाई.